रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आपल्या लाडक्या विठू माऊलीला स्मरून तुम्हा सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या भजन मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. गुरुने अमल पिलायाजी मुझको गरक सुलायाजी. गुरुने अमल पिलायाजी मुझको गरक सुलायाजी. अगम निगम की बूटी गहिरा गुरु बचन का पानी. अगम निगम की बूटी गहिरा गुरु बचन का पानी. मन कुंडी में खूब घोट कर आत्मज्ञान से छानी मुझको गरक सुलायाजी. सद्गुरु काय करतात? सद्गुरु तुम्हाला त्या नामामध्ये, त्या रूपामध्ये, त्या आत्मजाणीवेमध्ये गर्क करून टाकतात. आणि ते करून टाकल्यानंतर सगळं काही, मग शास्त्र असेल, पुराण असेल, सगळं असेल, ते बाजूला पडतं आणि एकमेव तादात्म्यता, तल्लीनता त्या विठ्ठल रूपाशी, त्या ईश्वर रूपाशी, त्या परब्रह्माशी होत जाते. पण त्यासाठी मनकुंडीमय खूब घोट कर आत्मज्ञान से छानी ही प्रक्रिया होणं शिष्यावर आत्यंतिक गरजेचं असतं. कारण मन हे तुमच्या ताब्यात नाही, हे सगळ्यांनीच सांगून ठेवलेलं आहे. ते सातत्यानं धावतं धावतं धावतं. आता व्हत भुईवर गय गय आभायात, असं ज्यावेळी बहिणाबाई चौधरी म्हणतात, त्यावेळी त्या मनाच्या अवस्थेमध्ये नेमकं काय दडलेलं आहे किंवा लपलेलं आहे याचंही गुह्य आपल्याला कळत जातं. आणि एकदा का गुरुची कृपा झाली, संतांची कृपा झाली आणि रचनांमधून दिसलेला आत्मप्रकाश वृत्तीमध्ये, स्वभावामध्ये आणि आचरणामध्ये यायला लागला की मग आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, अशी एक अवस्था निर्माण होते. सगळ्या संतांमध्ये एक सूत्र तुम्हाला दिसतंय का बघा. ज्यावेळी ज्ञानदेव म्हणतात, अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तेव्हा त्यांना विठ्ठलाचं दर्शन झालेलं आहे. आणि तुकोबाराय ज्यावेळी म्हणतात, त्यांना विठोबा दिसल्यानंतर आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. अरे तुझे जर चरण मला दिसलेत की आता माझं मन कुठे जाणार आहे, कुठे धावणार आहे? सगळंच थांबलंय की, स्तब्ध झालंय. स्तब्धा माझी तूच तू, शब्दा माझी तूच तू. स्तब्ध शब्दाच्या पैलाडी तूच तू ग तूच तू. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेपर्यंत तुकाराम बुवा जाऊन पोहोचलेत आणि म्हणून त्यांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले आहेत, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. आता कोठे धावे मन, आता आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, तुझे चरण देखील या. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, तुझे चरण देखील या. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, तुझे चरण देखील या. तुझे चरण देखील या. भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला. अवघा झाला, अवघा झाला,
रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी. प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाची, आवडी लाठी मुखाची, आवडी लाठी मुखाची. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, तुझे चरण देखील या. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे. तुका विठ्ठल गोगे खरे माप, विठ्ठल गोगे खरे माप, विठ्ठल गोगे खरे माप. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिली या, तुझे चरण देखिली या, तुझे चरण देखिले या, तुझे चरण देखिली या, तुझे चरण देखिली या. रामकृष्ण हरी. शिर्डीचे साईबाबा किंवा साईबाबांची शिर्डी, कसंही म्हणा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आज संत असूनही देवत्वाला ज्यांनी पोहोचावं असे श्री साईनाथ महाराज. आणि अशाच या साईबाबांच्या शिर्डीमध्ये प्रवेश करावा, तर तो प्रवेश जर वारीच्या रूपाने असेल तर. आणि ही वारी सुद्धा साधी नाही, नाचत गात अगदी साईनाथांचा गजर करत चलावं. मग पायाला फोड आले तरी हरकत नाही. अहो, साईनाथांचं नाव मुखात यावं, कशाची चिंता राहत नाही की कसलं दुःखही राहत नाही. एवढं गोड नाम साईंचं. एकदा का आवड लागली संतांची की मग भगवंतापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. आणि अशीच सुंदर रचना ऐकूयात ताईंच्या वाणीतनं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
पालखीत मिरवीना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्यानं पायी चालत नेलया श्रद्धा सबुरीवाल्यानं साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहाना बाबा तुझ्या दर्शनाची मला लागली तहाना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोड वाट असे ती वळणाची आले पायाला ते फोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना पायी चालत येईना सुख दुःख मी सांगेन पायी चालत येईना सुख दुःख मी सांगेन साई बाबा माझी सारी ती दुःख निवारीन साई बाबा माझी सारी ती दुःख निवारीन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना तुला खांद्यावर घेईना तुला पालखीत मिरवीना साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईना 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 रामकृष्ण हरी. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मंडळी, दत्तात्रेयांच्या आरतीमध्ये आपण म्हणतो, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मीतूपणाची झाली बोळवण आणि एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. स्मर्तृगामी असं दत्तात्रेयांचं हे रूप, ते तेज, ती प्रतिभा पुढील सुरावटीतून आपण ऐकणार आहोत. भाग्यश्रीच्या सुरेल आवाजात दत्तात्रेयांचं हे सुश्राव्य असं भक्तिगीत. श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नामासाठी त्वरा करा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्वास होऊ दे चिपळ्या श्वास होऊ दे चिपळ्या हृदय होऊ दे वीणा श्वास होऊ दे चिपळ्या हृदय होऊ दे वीणा कृपा दृष्टीचे तेज घेऊन कृपा दृष्टीचे तेज घेऊन शांती सुखाचा सूर धरा कृपा दृष्टीचे तेज घेऊन शांती सुखाचा सूर धरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चैतन्याच्या ठाई चैतन्याच्या ठाई गुरुविण कोणी नाही चैतन्याच्या ठाई गुरुविण कोणी नाही मेघ सांडतो वत्सलतेचा मेघ सांडतो वत्सलतेचा जन्मच सारा चिंब करा मेघ सांडतो वत्सलतेचा जन्मच सारा चिंब करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वसोपभात्याला निरोप द्या दुःखाला
कुठल्या ना कुठल्या देवाच्या हातामध्ये आयुध आपण आजपर्यंत बघितली. कुणाच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, धनुष्य, अनेक प्रकारची आयुध आम्ही बघत आलेल्या सर्व देवतांच्या प्रतिमा नजरेसमोरून चटकन निघून जातात. पण पांडुरंग हे असं एक दैवत आहे की अस्त्र शस्त्र त्यागून कटेवर हात ठेवून विटेवरती शांतपणे उभा आहे. पायही असे आहेत की कुठलाही पाय मागे पुढे नाही. का असं असेल तर याचं कारण असं आहे, आजपर्यंत घडलेल्या सर्व अवतारांमध्ये मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण आणि हा जो बौद्ध अवतार म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा साधकालाही सांगतो की आता इथे थांबायचं, पुढे जायचं नाही, मागे जायचं नाही. एकदा वृत्तीला स्थिर करावं. वृत्तीचा उद्भव, वृत्ती निशेष करणं आणि वृत्तीला अंतर्मुख करणं. पैकी वृत्तीला अंतर्मुख करणारी जी देवता आहे, देहीच विदेही भोगुदशा, वृत्तीला एका ठिकाणी स्थिर करून ठेवावं आणि आपलं जीवन प्रवास असाच पुढे चालू ठेवावा. ईश्वराच्या साक्षीनं, संतांच्या साक्षीनं चिरंतन आनंदाचा अनुभव घ्यावा. म्हणून जे दैवत आमच्या सर्व संतांनी मान्य केलेलं आहे ते दैवत म्हणजे माझा पांडुरंग परमात्मा. ह्याच पांडुरंग परमात्म्याच्या प्रती संत चोखोबा महाराज यांची लिखित स्वरूपाची एक संहिता म्हणजे अभंग. तो अभंग आज पांडुरंगाच्या स्तुती प्रित्यर्थ त्यांनी जो गायलेला आहे किंवा लिहिलेला आहे त्यावरती आज आपण एक सुंदर रचना ऐकू. कडे ज्ञान, आमान 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 कडे ज्ञान, न कडे पुराण वेदांचे वचन, न कडे आम्हा न कडे ज्ञान, न कडे ज्ञान, न कडे ज्ञान. आगमाची आढी आढी आढे आढे, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद, आगमाची आढी निगमाचा भेद. शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा, न कळे आम्हा, न कळे आम्हा, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान, आम्हा न कळे ज्ञान. योग याग तप आ
अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन योग याग तप योग याग तप अष्टांग साधन योग याग तप अष्टांग साधन नकळे चिदान नकळेची दान व्रत तप नकळेची दान व्रत तप व्रत तप व्रत तप आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव आ भोळा बाबा देव देव सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव सुखा म्हणे माझा भोळा बाबा देव गायीन केशवा नाम तुझे गायीन केशवा नाम तुझे नाम तुझे नाम तुझे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे ज्ञान भारतीय अध्यात्म परंपरेचे जे 4 स्तंभ मानले जातात ते ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेदावरती भाष्य केलं ऐतरेय उपनिषदानं आणि प्रज्ञानम ब्रह्मजगाला दिलं. यजुर्वेदावरती भाष्य केलं बृहदारण्यक उपनिषदानं आणि ह्या विश्वामध्ये एक नवीन सूत्र प्रस्थापित करण्याचं काम केलं. यजुर्वेद म्हणजे अहम ब्रह्मास्मी. सामवेदावरती काम केलं ते छांदोग्य उपनिषदानं तत्वमसी महावाक्य दिलं आणि अथर्ववेदावरती मांडुक्य उपनिषदानं काम करून अयमात्मा ब्रह्मा दिलं. प्रत्येकानं आपापले सूत्र शोधून घेतली. ऋग्वेद जो आहे ऋग्वेदातून आम्ही आयुर्वेद स्वीकारला. पैकी सामवेद जो आहे सामवेदातून आम्ही एक गांधर्ववेद स्वीकारला. गांधर्ववेद हा भरत मुनींची देण. ह्याच गांधर्व वेदामध्ये नृत्य, गायन ह्या सर्व गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. म्हणून जर ईश्वराला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी संगीत ही एक अविभाज्य घटना त्याच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि खरोखर आमच्या सर्व संतांनी, सर्व साधकांनी, कवींनी, लोककवींनी एक रचना करून ठेवलेली आहे. ती अशी की संगीताशिवाय ईश्वराची प्राप्ती करता येऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की संगीत हे तना मनाला सुद्धा प्रफुल्लित करत असतं आणि उत्साहानं केलेली साधना अर्थात संगीत साधना का होईना पण ईश्वराला प्राप्त करत असते. म्हणून कृष्णाच्या प्रती गवळणींची जी भावना आहे त्या भावनेनं तुझ्यापेक्षा तुझ्या संगीताचा स्वर आम्हाला अधिक आकर्षित करतो. म्हणून संगीत आणि तू वेगळा नाहीस ह्या आशयाची एक गवळण किंवा एक पद आपण ऐकूयात आजच्या भागात. धरुनिया पद
पदराला ओढू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला तू छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे सांज वेळ झाली सांज वेळ झाली सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना नको बासरीच्या घेऊस ताना नको बासरीच्या घेऊस ताना नको बासरीच्या घेऊस ताना शब्द लाघवी कना बोलू नको रे शब्द लाघवी कना बोलू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे अडवू नको रे अडवू नको रे अडवू नको रे अडवू नको रे नभी चंद्र आला अडवू नको रे नभी चंद्र आला आवरून घेना तुझ्या बडलीला आवरून घेना तुझ्या वाडलीला मला मोह मायने आ आ मला मोह मायने वेडू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छेडू नको रे रे नंदलाला छेडू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे धरुनिया पदराला ओढू नको रे रे नंदलाला छे
नको छेडू नको. माऊली, आपल्या संस्कृतीत रसाला प्रचंड महत्त्व आहे. कुठलंही काम, कुठलीही कला ही नवरसात न्हाल्याशिवाय किंवा त्या रसाचं रसपान केल्याशिवाय पूर्ण होत नसते. आणि रसिक म्हणजे त्या रसाचं रसपान करणारा एक व्यक्ती किंवा समूह. कलेचं प्रकटीकरण करण्यासाठी ज्याप्रमाणे कलाकाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे त्या प्रकटीकरणाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांची देखील तितकीच आवश्यकता असते. जसं कलेचं तसंच ज्ञानाचं. ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा माणसाला आधी त्याचा रसिक व्हावं लागतं आणि उत्तम रसिकच आयुष्यात प्रगतीपथावर जाऊ शकतो. याच सुंदर विचारांनंतर आता मात्र आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला.